लातूर जिल्ह्यामध्ये वेळा अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। लातूर जिल्हा आणि सीमावर्ती भागातले शेतकरी अमावस्येचा हा सण आनंदानं साजरा करतात आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी घेतला। आपण पाहूया। पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार चालत आलेला दर अमावस्येचा सण जो आहे तो हा शेतकरी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात आणि काळ्या आईकडे पूजा करून मागणी करतात की धनधान्य लाभू दे, चांगलं पिकू दे, अशीच मागणी जी आहे ती ही शेतकरी करत असतात आणि आज शेतामध्ये हा दर अमावस्येचा सण मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करतात। आपण सध्या शेतामध्ये आहोत, आपण पाहू शकतो की हा सण कसा साजरा केला जातो। या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी कडब्याची कोप या ठिकाणी केली जाते आणि चिखलाची लक्ष्मी या ठिकाणी बनवली जाते आणि त्या लक्ष्मीची पूजा या ठिकाणी मने भावातून या ठिकाणी शेतकरी करत असतात आणि शेतामध्ये दरवर्षी धनधान्य चांगलं पिकू दे, भरभरून पिकू दे, अशीच मागणी ही शेतकरी करत असतात आणि त्यासोबतच वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवलेले असतात। त्यासोबतच खीर असेल आणि वेगवेगळ्या भाज्यांचं मिक्स करून एक भज्जी नावाची जी भाजी आहे ती या ठिकाणी बनवली जाते आणि त्यासोबतच कडक भाकरींचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातो। दरवर्षी धनधान्य चांगलं लाभू दे आणि भरभरून पिकू दे, सर्व संकटांचा सामना आम्हाला करण्यात शक्ती दे, अशीच भावना असते शेतकऱ्यांची असते। यासाठीच ही दर अमावस्येचा सण जो आहे तो शेतकरी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। शेतामध्ये आम्ही त्याची पूजा करून, शेतीची पूजा करून, लक्ष्मीला पूजा करून तिचा आम्ही हे करतो आणि ह्या लक्ष्मी पूजेच्या मागं आम्हाला एवढाच उद्देश असतो, की दरवर्षीप्रमाणे जसं जर दुष्काळाचा सावट सुरू असतो, शेतकऱ्यावर कधीही असं निसर्गाची एक आपत्ती कोणती ना कोणती कोसळतेच, परंतु त्यांना समजायला संकटाला तोंड देत आम्ही शेतीत उत्पन्न तयार करतो। त्या उत्पन्नावर कुठला घाला बसू नये किंवा कुठलं नुकसान होऊ नये, ह्या निमित्तानं आम्ही या पूजेच्या मार्फत एक साकडं घालतो देवीला, की बाबा आमची शेतीतलं उत्पन्न चांगलं होऊ दे, म्हणून आम्ही अमावस्येला तिची पूजा करतो। त्याला वेळामावस्या म्हणतात आणि ह्याच्यामध्ये एक रानमेवा खायलासाठी म्हणजे आम्ही सर्वांनी एकमेकांच्या शेतामध्ये जाऊन खायचा त्याचा स्वाद घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।